मातंग समाजाचे आमदार असून मग समाजासाठी त्यांचा फायदा काय, तो कोणासाठी फायदा करतात मग आमदार होऊन? अखिल भारतीय मातंग संघ यांचं आमरण उपोषण कळंबोली या ठिकाणी सुरू आहे। विविध मागण्यांसह हे आंदोलन सुरू असताना यातील आंदोलनकर्ते संजय लाखे यांची प्रकृती आता खालावलेली आहे। त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। याबाबत आंदोलनकर्त्यांनी लढवय्या रोकटोकशी संवाद साधला। निर्धार आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। राजकीय पाठिंबा, कारण राजकीय लोक दुरूनच बघून जातात। त्यांना वाटते की एखादा गरिबातला लोक नेता निर्माण होऊ नये म्हणून ते त्याला मोठं करत नाहीये, अशी एक आमची भावना आहे। त्यामुळे ती लोक आमच्याकडे येत नाही। प्रशासनाने हे मुद्दे नेहमीच फोडलेले आहेत आणि प्रशासन नेहमीच पाठ फिरवते या लोकांकडे। त्यासाठी प्रशासनाने थोडंसं मनाव घ्यायला पाहिजे आणि या लोकांच्या समस्या सोडवायला पाहिजे। मातंग समाजाचे आमदार असून मग समाजासाठी त्यांचा फायदा काय, तो कोणासाठी फायदा करतात मग आमदार होऊन? जर ह्या लोकांसाठी जर त्यांचा उपयोग होत नसेल, मतं कशाला मागतायत आणि आमदार कशाला होत आहेत? पहिलं तर ते फूट पाडायचं त्यांचं कामच आहे ना। फूट पाडायचं त्यांचं 2 नाही 4 गट करतील आणि ते मोडून टाकतील, असं त्यांचं एक वागणं असतं। नाही, आम्ही सगळ्यांना रितसर पत्रव्यवहार केलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पण दिलेलं आहे, कलेक्टर अशा लेवलवरती तहसील वगैरे सगळ्यांना पत्र आमचा व्यवहार झालेला आहे। परंतु हे ठरवून ते दुर्लक्ष करतात की आम्हाला पोचलं नाही। ही दाखवा कोणत्या चुकीच्या मागण्या? गरिबांना घर नाही आणि घर मागतायत, ही कोणती चुकीची मागणी आहे? जर झोपडपट्टीत राहणारा माणूस जर फक्त घर मागत असेल, आता माझ्या बाजूला ही व्यक्ती बसलेली आहे, याचं वय 26 वर्षे आहे आणि 26 वर्षापासून तो त्या झोपडीमध्ये राहतोय। त्यांनी आता मरेपर्यंत त्या झोपडीमध्येच राहावं का? त्याला हक्क नाही का चांगल्या घरात राहायचा? आणि प्रशासन पंतप्रधान आवास योजना, इंदिरा गांधी निवास योजना, काय ज्या का असतील त्या योजना जाहीर करते, कोणासाठी करता येईल? जे मागते त्याला द्या ना तुम्ही, त्यालाच देत नाही तुम्ही आणि योजना जाहीर करताय, ही कोणती पद्धत आहे? या प्रशासनाला असं आवाहन करतो की प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने बघावं, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि ज्या तुम्ही इकडे तिकडे ज्या योजना आता उधळपट्टी चाललेली आहे ती गरिबांसाठी करा ना। गरीब त्याची आतुरतेने वाट पाहतोय त्या योजनांची, त्या गरिबांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय आणि नको ती योजनेसाठी आता 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी विधानसभेच्या इलेक्शन येतील, त्या इलेक्शनसाठी तुम्ही गरिबांकडे जाणार नाहीत का? तुम्हाला गरिबांचं जर काय पाहिजेच नसेल तर त्यांना वोटिंग पण घेऊ नका त्यांचं ना। असं काहीच नाही, पण ह्या लोकांचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे। अतिक्रमण करणे, कुठेतरी जागा मिळेल तिथे झोपडी बांधणार, जागा घेऊन कोण झोपडी बांधेल का? घरच बांधेल ना तिथे। हे असं म्हणजे विचारणं चुकीचं। सर्वे गुंडाळण्यात जातात, सर्वे करतात, डिक्लेअर करतात, आम्ही तुम्हाला घरं देऊ, फॉर्म भरा, सगळ्यांनी फॉर्म भरले आणि हे रहिवासी 15 वर्षापूर्वी शासनाचा फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही तिकडे सबमिट केले का फॉर्म? महानगर हो, पोच पावत्या आहे ना, पोच पावत्या आहे तुमच्याकडे? पोच पावत्या आहेत त्याच्या, सगळ्यांना माहिती आहे, पण सगळे मागं हटतात। त्यांना माहिती आहे जर छोटा माणूस जर मोठा झाला तर पुढच्या बारचीनं आपण वोटिंगमध्ये हरणार। गरीबावर कोणी ध्यान देत नाही। ज्या दिवशी वोटिंग येते ना तेव्हा गरीबावर हार प्रत्येकाचं लक्ष असतं की कोण कुठं आहे। आणि आता निर्णय आला, आज जो मानवासाठी बसला उपोषणला, आज देवापेक्षा देव आहे। आजपर्यंत माझा जन्म झाला 1/1/1998 माझा जन्म आहे, तेव्हापर्यंत मी बघतो की गरीबाला घरं भेटणार, आश्वासन देतात की घरं भेटते तुम्हाला, घरं भेटणार। फक्त एक लालच, कुठलाही नेता आणि कुठलाही कार्यकर्ता अजूनपर्यंत उभा नाही राहिला, अजूनपर्यंत उभा नाही राहिला। आज जो माणूस आपल्यासाठी उभा राहिला, आज जर संजय लाखे साहेबांना जर काही कामं होता पण आम्ही पण आमचा जीव ठेवणार नाही, ही आमची शासनाला कळकळी विनंती आहे। जर त्यांना थोडं बी काय झालं, तिथला एक माणूस सुद्धा राहणार आहे, त्यांनी ठरवावं मग आम्हाला मारायचं का ठेवायचं।